तीर सटला. ताई, अहो दादा गेले. हा, मी नवस केला होता हो, त्यांच्यासाठी देवाचं चाफ्याचं फुल आणलं होतं बघा. तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे ना हो. माझं एक काम कराल, तुम्ही हे फुलं माझ्या देवाला द्याल. ठीक आहे. बर, येते मी. ताई, तुम्हाला बऱ्याच दिवसापासून काही विचारायचं म्हणत होते. तुम्ही त्या दिवशी तो भंडारा लावण्यासाठी आला होतात ना, तेव्हाच खरं तर विचारायचं होतं. काय हो? अर्जुन साहेबांनी तुमच्या नवऱ्याला मारलं होतं एकदा. तुमच्या नवऱ्यालाच काय, अनेक कामगारांना मारलं होतं. त्यांना पगार पण दिले नव्हते. अहो ताई, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? काही माहित नाही म्हणजे? अहो, आमच्या ह्यांच्या हातात ते पगार कवाच देत नाहीत, आमच्याच हातात देतात बघा. हातात म्हणजे आमच्या बँक अकाउंटला जमा करतात. अहो, आमचे नवरे त्यांना पगार मिळाला का दारू तोडून टाकायचे ना, म्हणून आमच्या अर्जुन दादांनी ही आयडिया काढली आहे. आमच्या नवऱ्यांना पगार मिळतच नाही, आम्हालाच मिळतो. आमच्यासारख्या कितीतरी बायकांचे देव आहेत होते. आता कुठे आमचे नवरे लाईनीवर यायला लागलेत. अहो, माझ्या दादल्याची तर जवळजवळ सुटलीच बघा. फक्त कवा कवा शनिवार रविवारी जातोय, पण चालतंय. अहो, पण अर्जुन दादांमुळे आमचं आयुष्य सुधारलं बघा. नक्की द्या हा फुलं. हे बघा, एक वेळेला देवपूजा चुकली तरी चालल, पण अर्जुन दादांना ही फुलं द्यायला विसरू नका बरं. वावे, या विश्वंभरनं पारा नसलेला फुटका आरसा तर धरला नाही. या अंधुक चित्राला साफ तर केलंच पाहिजे, नाहीतर जसं आहे तसं चालू ठेवलं पाहिजे. वावे, विश्वंभर सारख्या गेमाड माणसावर विश्वास ठेवायचा का या भोळ्या भाबड्या माणसांवर विश्वास ठेवायचा, तुझं तू ठरव. मगच ठरवता येईल कुणाची लेवल करायची ती. काय निर्लज्ज आहे हा, निर्दयी आहे, निर्दयी. म्हणजे आज सकाळी त्या कामगारांना पडवत होता आणि आता ह्यांच्या बायका त्याच्याकडे पगारासाठी हातापाया पडताय, तर त्यांनाही पाठवून दिली. नाही, याला बरबाद केला ना, नाव नाही लावणार. या आता सावकाश. हा हा. ते बाबांका सांग ना जरा पैसे द्यायला. पैसेच नाहीत गो, पैसेच संपले. सांगते थांब. ओ, जरा या का 10-20 रुपये देवा ना. काय? हा, म्हणजे बाहेर जाताना खिशात पैसे असलेले बरे ना. आई, 10-20 रुपये एवढे पैसे जर कोणी बघितले ना तर किडनॅप करतील मला. अगं काय सांगतो? थांब तू. ओ, तुम्ही आपले 5 रुपये देवा. उगाच कोणी किडनॅप केलं नाही, मग हे बाकीचे पैसे खैसून आणटलास. एकच जिला माझं, 5 देवा आपले. बघ दिला नाही. जा आता. मला माहिती होतं तुम्ही विशाल कद्रुमानाचे आहात. मला साधी स्पोर्ट्स बाईक नाही घेऊन दिली, पण आपण आपल्या स्वप्नांचा जुगाड केलेला आहे. उन्हाळक्या बंद कर, कामावर लक्ष दे. ऑफिसला जात जा रोज. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. मला माहित आहे तू ऑफिसला गेला होता, पण असं रोज जात जा. पण काय रे, तू ऑफिसला का गेला होता? ती एक माहिती हवी होती मला. आता मी करतो माझं काम. इकडे 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 काठी बाजूला बस.
तुझ्या डोक्यात काही वेगळं चाललेलं नाही ना? काही नाही. आणि त्या बल्लूचं डोकं जसं चालतं तसं काही तुझ्या डोक्यात नाही ना? आता मी बल्लू दादासारखं डोकं चालवेन का मला सांग बाबांनी? कसं आहे, ह्या जगात ना 2 पद्धतीचे आदर्श व्यक्ती असतात. नंबर 1, जे आपण या जगात कसं वागायचं याचा आदर्श घालतात. आणि नंबर 2, ह्या जगात आपण कसं वागू नये याचा आदर्श घालतात. आता कसं वागायचं आणि कसं नाही वागायचंय हे मला कळलंय, पण कसं वागायचं आणि कसं नाही वागायचंय हे तुम्हाला कळलंय का? करा, विचार करा. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, पुढचं लेक्चर नंतर घेऊ. राधे राधे. पंख्या, आज लाल रंगापासून सावध राह. रंगतो. लेक बाहेर गेल्यावर लगेच चालू होत असतो. चला काहीतरीच तुमचं. हं? लाल रंग. सॉरी सर. काय सॉरी मिस वशिला? तुमच्या सॉरीचा ना ढीक पडलाय माझ्याकडे. त्यांचं लोणचं घालून ना अख्ख्या कवट्या बरोगडला वाटू शकतो मी. सॉरी सर. व्हॉट सॉरी? डोळ्यांच्या जागी काय बटणं बसवलेली आहेत? तर ते चुकून झालं माझ्याकडून. सॉरी. सवय सवय मिस वशिला, एकच चूक सतत करण्याची सवय लागली आहे तुम्हाला. काल मी काय बोललो नाही म्हणून परत तेच कराल? जमत नाही तर करता कशाला गोष्टी युजलेस? हे काय आहे? हे काय आहे? हे ते मुलं, ते त्या बायका, त्या वहिनी आल्या. काय बायका, काय बहिणी, काय बडबडताय? नॉनसेन्स. मला ना तुमच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवायचाच नाही. हे साफ कराय सगळं. या तिरसटला झालंय तरी काय? ट्रॅकवरची गाडी एकदम वन वे तोडून कशी काय गेली? काय झालंय नेमकं? अरे उठा उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे पार दुपार झाली आणि गुड मॉर्निंग करताय? भैयू तू? चाले, तुझा भैयू आला बघ. भैयू तू? शालीची बोली, लिमलेटची गोळी. लिमलेटच्या गोळीचा केला चेंदा मेंदा, भैयूला आवडते निंबाळकराची नंदा. हे काय आहे? सॉरी सॉरी, स्लिप ऑफ टंक. मला म्हणायचं होतं कैरीचा छुंदा. काय नंदा, ओळखला का? हा, ओळखलं की, शालीचा भैयू. नंदा, तू भैयू नको म्हणूस ना ग. अगं एका वर्गातले आपण. तुला आठवतं का या शालीच्या आणि भाऊजींच्या लग्नात काय नाचलो होतो आपण? धंदाडा दत्ताडा दत्ताडा दत्ताडा. तेव्हा तू जरा टल्ली होती. तुम्ही इथं काय करताय? वाऱ्याला आणि भैयूला दिशा नसते, तो कधी पण कुठं पण वाट जातो.
भयू म्हणजे वादळ आहे, वादळ. आज इथं तर उद्या तिथं. पण आता हे वादळ कुणीकडनं येत आहे? रे भैयू आधीच यायचं नाहीस का? भैरवाच्या उत्सवाला मस्त धमाल केली असती. वातास कुठं तू? वातास कुठं? लय महत्वाच्या कामात अडकलो होतो. मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आपल्याला, एकदम मोठं. डोळ्यांच्या जागी काही बटणं बसवलेली आहेत. एकच चूक सतत करण्याची सवय लागली आहे तुम्हाला. काल मी काय बोललो नाही म्हणून परत तेच कराल. जमत नाही तर करता कशाला गोष्टी युजलेस. हे अर्जुन कवठेकर, काय समजतोस हं स्वतःला? हा नाही, तू असशील मोठा, तू असशील पैसेवाला, म्हणून काय तुला पाहिजे तसं मास करणार होय? तुझे पैसे घाल चुलीत. आला मोठा मास अपमान करतो. मी सावी आहे, सावी. अरे 1835 लोकांची लेवल केली असेल. 36वा आहेस तू. आणि काय रे हुकनीच्या, काय सतत उठसूट, याचा अपमान कर, त्याचा अपमान कर. त्या अपमान करण्याचा काही ठेका घेतलायस का? आणि तुला काय वाटतं अख्ख्या जगात तूच एकटा सगळ्यांचा अपमान करू शकतोस? मी तुझा अपमान करू शकते, कळलं ना? मी तुझा माज उतरवे. मायला एवढा फडतूस आहे की अपमान करायच्या पण लायकीचा नाहीयेस. म्हणजे बघ काय रिमाइंडर. कसला रिमाइंडर? मी सोशीला रिमाइंडर. 3 PM क्लायंट मीटिंग. नागालँडला मोठे मोठे डोंगर आहेत, त्या डोंगरातनं रस्ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं होतं. वय भैयू, तू एवढ्या लांब गेला होतास? एवढ्या लांब. मग भैयू आता आलाच आहेस ना, तर 4 दिवस राहून जा. तू म्हणतेस म्हणून थांबतो. बोट इकडे, तू म्हणतेस म्हणून थांबतो. आता थोबाड इकडे. याच्या तोंडाच्या वाफा जवळून झाल्या असतील ना, तर वाऱ्याला आधी येऊन जा. काय हो जाऊ बाई, असं का बरं बोलता माझ्या भैयूला? शाले, अगं लांबून आलाय की नाही, हा? आराम करू दे. समजा इथंच बोलणार आहात का आज? चल भैयू, माझ्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारू. चला चला चला. नंदा आता इथं आहेच तर भेटीगाठी होतच राहतील. हा? भैयू आता येतोस का? येतो हा. चला बहिणाबाई चला. ह्योच एक कमी होता या घरात आमचा सूड घेण्यासाठी. पण ह्यो चिपकू इथं का आलाय? लोकमान्य नगर 28B. तो करतोय तो हा तो. खिडकी. SB. पंख्या, आज लाल रंगापासून सावध राह. नाही, जा.
लाल रंगाचा शर्ट वर जा वर जा वर जा वर जा वर जाऊन ते गंजी आणि फ्रॉक घालून या जा 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 इथं नका काढू जा वर 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 त्या मायला तुझ्या काय रे अरे काय चाळे करायला लागलास दिसायला तर हिरो सारखा आणि वागणं एड्यासारखं एक तर आपण हिरोचे आणि दुसरं आज हिरोच्या आईने सांगितलंय की लाल रंगापासून सावध राहायचं. काय काय काम आहे सावित्री मॅडम इथंच राहतात का? सावित्री अरे तर कोणी सावित्री राहत नाही श्यामल मावशी राहत असतील ना. हे माझं घर आहे आणि तर सावित्री श्यामल मावशी कोणी राहत नाही तर लीग चिखलीकर तुम्ही काय म्हणता? सावित्री मॅडम लाल रंग माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी डेंजर. मी येते हा. सर हाफ लिव नाही सर ते काय रिझाईन करता सर मी ते हे बघा मी वशिला बॉस तुमच्याशी चांगला वागला चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खणायला सुरुवात करू नका. लंच ब्रेक 10 मिनिटं झाली नाहीत लगेच डेस्क सोडला. अशी करतात का कामं कामं नसतील ना त्या स्लिप बरा पगाराच्या. सर क्लायंट मीटिंग आहे आपली तेच सांगायला येते. मग कॅन्सल झाली का? मी काय बोललो का तसं नाही ना. तिला निरोप झालं का तमाशा आहे. नाव काय सर हेतल ज्युनियर असिस्टंट म्हणून लागली आहे. मी साईन केली आहे त्यावर नाव विचारलं फक्त. हो सर. चला सर कुठे? डेटवर नाही विचारते मीटिंग आहे. चला. हेतलला घेऊन जाणार आहेत का तुम्ही? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे पगार नाही कापत आहे तुमचा. सर तुम्ही सारखं सारखं माझ्या पगाराबद्दल कसं काय बोलता? मग सारखं सारखं तुम्ही माझ्या कामाबद्दल का बोलता. मी काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार. तुम्ही मला सांगणार आहे कोण. सर मी रेडी आहे. याला म्हणतात तत्परता. गुड. चला. सरांनी माझ्याकडे ही बॅग दिली आणि म्हणाले की नेहमीच्या जागेवर ठेव. पण नेहमीची जागा कोणती आहे? हे शोध तूच मला काय विचारते. नाहीतर तुझ्या सरांना जाऊन विचार. पण मॅडम सरांकडे कसं जाणार? इम्प्रेशन खराब पडेल ना माझं. सरांना इम्प्रेस करायला आलीस इकडे आणि इकडं आणि जा. पण बॅग. बाबा जा ना उशीर होतोय ना. थँक्यू मॅडम येते. पण मॅडम नेहमीच्या जागेवर. येते येते. हे बघा मी वशिला बॉस तुमच्याशी चांगला वागला चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खणायला सुरुवात करू नका. अशी करतात का कामं नसतील ना त्या स्लिप बरा पगाराच्या.
सावित्री, हे घे कॉफी घे. नाही नको. अगं घे, बरं वाटेल घे. अगं सरांचा मूड ठीक नसेल, जाऊ दे. तू नको घेऊ मनाला लावून एवढं. अगं सावित्री, हल्ली या पॉवर प्लॅनच्या कामामुळे सरांची चिडचिड होते. तू रिलॅक्स हो बरं, नको टेन्शन घे. तुम्ही नका समजावू मला. तुमच्यापेक्षा तरी जास्त ओळखते मी सरांना. कोणाला ओळखता तुम्ही मिस वशिला? काय लुकतुके? बॉसची पाठ फिरली रे फिरली की पार्टीला सुरुवात करायची का? नाही सर, सॉरी सॉरी. तिरसट आलाय तर माफी मागायला, पण बोलणार नाही. मिस हा सर. हेतल, काय सर? माझ्या डेस्कवर ना एक किल्ली ठेवली असेल ती आणा. ओके सर. सर, तुमच्यासाठी कॉफी आणली. सर, देवा. आधी नाही सांगतायत तुम्हाला? सर, चावी. सर अप्रॉक्सिमेट बजेट डिझाईन सगळं काही मेन्शन केलंय बऱ्यापैकी. आणि सर असंही म्हणालेत की इनिशियल ड्रॉइंग्स करताना तुमचे इनपुट्स लागतील. नक्कीच. सर पेपर तुमच्यासाठी ओके असतील तर ऍक्च्युली तुम्ही नंतर साईन केली तरी चालेल. सगळं वाचून झाल्यावर साईन करा, काही घाई नाही. तुमची सही झाली की मी तलाठी ऑफिसमध्ये जाऊन स्टॅम्प साईन घेऊन तुम्हाला देईल. ग्रेट. तुमच्या सरांचं काम एकदम परफेक्ट असतं, त्यामुळेच तुमच्या कंपनीशी डील केली आहे कवठेकर इंडस्ट्रीजने. येस सर. माझ्यासाठी पेपर्स एकदम ओके आहेत. ओके सर. हेतल, हेतल, तुमच्या आंधळ्यात की निर्बुद्ध हात कसला मिळवताय?
हात पुढे केल्यानंतर पेन द्यायचा असतो, एवढं साधं नाही कळत तुम्हाला? सॉरी सर, मला वाटलं ते. काय वाटलं? डान्ससाठी हात पुढे केला? टफर. ज्युनियर असिस्टंट आहात ना, शिका तर आम्ही सावित्रींकडून. चला म्हटलं की आला लगेच तोंड वर करून मीटिंगला. 2 दिवस झाले ना जॉईन करून. सर तुम्ही ते बोलवलं आणि हात पुढे केला म्हणून मला वाटलं. काय सुट्टे पैसे मागायला गेला की भीक मागायला? यार, मी सावित्रींना ना काही सांगायला लागत नव्हतं, त्यांना सगळं कळायचं. सॉरी सर. युजलेस. द्या तो पेन इकडे. सर थँक्यू सर. आओ आओ, ऐकलं का? तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे बघा. बघा की कोण आलंय. अरे तू तिथं काय करतोय? तिकडे ये भैयू. हे बघा कोण आलंय. बसला का नाही आश्चर्याचा धक्का? मला पण असाच आश्चर्याचा धक्का बसला बघा. हो, नागालँडहून आलाय, नागालँडहून. ताईडे, आता हा आश्चर्याचा गोडवा आहे ना, चहात टाक. आणि दाजींसाठी आणि माझ्यासाठी 2 कप चहा आण बरं. वय वय आणते. दाजी आलो की नाही बघा. 2 मिनिटे जर उशिरा तुमचा कॉल आला असता ना, हे असा गायब झालो असतो मी. कारण तुम्हाला तर माहिती आहे, वाऱ्याला आणि भैयूला वाट नसते. तो कधी पण कुठं पण निघून जातो. फोबाड फोडीन. आपल्यासमोर डायलॉग नाही मारायचा, नाहीतर असा गार 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 फिरवून फेकून देईन ना, परत तुला सापडायचा नाहीस तू. बुटगी बुटगी. कधी सुटलास? परवाच सुटलो दाजी. अगदी देव धावून यावा तशी तुमच्या फोनची रिंग वाजली बघा. लय बेकार खाणं बघा त्या जेलचं. 8 महिन्यापासून तिथंच खातोय. आता घरचं खाणार बघा. खा, पण आमच्याच ताटाला बोकं पाडू नको म्हणजे झालं. नाही पाडणार. तुम्ही सांगाल ते करल. तुम्ही सांगाल तिकडे जाऊन पड, तिकडेच पडून राहील. तुम्ही सांगाल कुत्र्यासारखं बुक, वा 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 वा, कुत्र्यासारखं बुकेल. पण राहू नाही इथं. काय काय तर अर्जुन सरांनी अपमान केलेला दिसतोय. तुम्हाला कसं कळलं? दुसरं काय येतं त्या तिरसटला? कुणाला? अर्जुन सरांना. हे काय? राजीनामा आहे माझा. अगं हो मॅडम, मला नाही राहायचं इथे. मी चालले. अगं शिकशील की? शिकशील? अहो अर्जुन सर वेळ तरी देतात का? थोडा वेळ तरी द्यावा ना त्यांनी. पण नाहीये मी तुमच्या इतकी हुशार. मला नाही कळत लगेच गोष्टी. आज तर माझा दुसराच दिवस होता. 310 वेळा ऐकवलं असेल त्यांनी मला. सावित्री असती तर असं नसतं झालं, सावित्री असती तर हे केलं असतं, तसं केलं असतं. अहो असाल तुम्ही सुपरवुमन, पण मी नाहीये. मला बाकी काय माहित नाही. मी चालली आहे राजीनामा देऊन. असं म्हणलं का? म्हणले का अर्जुन सर? मग काय तर. मला तर कळतच नाही की मला का घेऊन गेले. तुम्हाला जर सगळं समजतं तर तुम्हालाच घेऊन जायचं ना अर्जुन सरांनी. अरे चा, हे काहीतरी वेगळंच आहे. हा तिरसट मुद्दाम माझ्याशी बदला म्हणून वागतोय तर. पण कशाचा बदला?
हेतल ऐक, तू मनावर नको घेऊ अजिबात. अगं एखादा दिवस असतोच वाईट बघ. तू नको जास्त टेन्शन घेऊ. तू एक काम कर, तू घरी जा, आराम कर. आणि हो, राजीनामा देण्याबद्दल काही विचार पण नको आणू हा मनात, कळलं ना? घे, जा घरी, आराम कर आणि शांत हो. जा. मिस्टर तिरसट, मनात एक नोठावर एक. दादा दे ना. हा बेस्ट, प्रॉमिस केलेलं आहे. आता चला. कसलं प्रॉमिस? दिलंस की आता. कसलं प्रॉमिस? ते तू माझ्या बरोबर आईस्क्रीम खायला येणार त्याच. हा सोड, मी नाही येणार आहे आत्ता. माझा मूड नाहीये. अरे म्हणून तर म्हणते तुला, चल, मूड तुझा एक नंबर होऊन जाईल. आईस्क्रीम खाऊन बरं वाटेल तुला. चल. प्रिया, मी तुला सांगितलं नाही येणार नाही म्हणजे येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे ना, ठीक आहे. म्हणजे आता तुझा मूड इतका महत्वाचा आहे की तू तुझ्या बहिणीला दिलेलं प्रॉमिस मोडणार आहेस त्याच्यासाठी. ठीक आहे, नाही ठीकच आहे. ही नौटंकी करून काही उपयोग नाही. मी येणार नाहीच आहे. हा इमोशनल ड्रामा करू नकोस. त्याचा उपयोग होणार नाहीये, कळलं? नाही पण मी कुठं काय करते? मी तर काही करतच नाहीये. हे काय आहे? असं डोळे मोठे करून एका ठिकाणी बघत राहिलं की रडू येतं म्हणे. म्हणजे आता मी रडल्याशिवाय तर तू काही येणारच नाहीस ना माझ्या बरोबर. बघ आता. हे डुचके. चल येतो मी. नाही म्हणजे मला तर रडू येतच होत, आलंच होत, पण तू हो म्हणलास. जा. थँक्यू. लवकर ये. हो मी वाट बघते. हो. अगं आईस्क्रीम नको नको फोर्स करू प्रिया. ते माझा घसा धरतो ग लगेच. मग नंतर ते ताप, सर्दी, खोकला वाढेल. खरंच नको. ही सावित्री ताई, उगीच तू थापा मारू नकोस आता. मला माहितीये तू गोळा खायला गेली होतीस सुवर्णलता बरोबर. ते सांगितलंय तिने मला. अजून काय काय सांगितलं ग? हा ते तू इकडे आलीस की सांगते तुला. हा बरं तू येतेस का? एखादी कविता पाठवून दे तुला माझी. येते येते. कोण कोण येते? हा तू, मी आणि 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 वारा. बरं ठीक आहे, येते. सुवर्णलताला पण घेऊन येते. नाही नाही म्हणजे नको, आपणच जाऊया ना दोघी जणी. आता तू येतेस का? लगेच कविता पाठवू तुला माझी एखादी. बरं बाई, एकटीच येते. हा सावित्री ताई, हा तुला असं नाही वाटत का की बंदुकीच्या धाकापेक्षा माझ्या कवितेचाच धाक जास्त आहे तुला? येते. हा लवकर ये. चल ठेवते.
चल चल ग ग. प्रिया एक मिनिट एकेकाने बोला. या येणार आहेत हे तुम्हाला सांगितलं नव्हतंस. प्रिया हे इथे येणार आहेत मला पण माहित नव्हतं ना. असं झालं का? मी सांगते ना. म्हणजे त्याचं काय झालं, मी दादा तुला मी विचारलं की तू येणार आहेस का, मग तू म्हणलास कशाला, म्हणून मग मी तिला विचारलं, मग ती म्हणली येते, मग तू पण म्हणलास येतो, मग मी म्हणलो ओके तिघ जण जाऊ ना आईस्क्रीम पार्टी. प्रिया ये मी काही वेळापुरतच नाही म्हणालो होतो, नंतर मी येतो असं तुला सांगितलं होतं. त्यांना कधी फोन केलास तू? हो का? नाही पॉइंट आहे, हा पॉइंट आहे. मग कन्फ्युजन झालंय, कन्फ्युजन आहे इकडे. माझं नाही माझंच कन्फ्युजन आहे. सॉरी म्हणते मी, पण आता आपण जाऊया ना तिघ जण आईस्क्रीम खायला. प्रिया मी नाही येऊ शकत. प्रिया ते योग्य नाही दिसत. लोक काय म्हणतील? काय म्हणतील? किती मस्त जोडा. प्रिया जास्त बोलू नकोस. जास्त बोलू नकोस की सावित्रीताई समोर बोलू नकोस. प्रिया मी निघते हा. कुठे चाललात? तिने बोलावलंय ना तुम्हाला, जा तिच्यासोबत. तुमचा प्लॅन आधी ठरला होता ना, तुम्ही जा. ठरला होता पण तुम्ही आलात ना, त्यामुळे झाला कॅन्सल. जा आता. पण मला नाही जायचंय सर. एक मिनिट. मी जायला सांगितलं की कारण नाही द्यायचे. जा म्हटलं की जायचं, कळलं? ए प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका ना यार, प्लीज. आपण तिघ जण जाऊया ना आईस्क्रीम खायला. अगं नको प्रिया, लोक काय म्हणतील त्यांना. ए तुम्ही काय लावलंय रे दोघांनी? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. दादा जास्तीत जास्त काय म्हणतील लोक? प्रिया लोक हेच म्हणतील की एम्प्लॉई आहे. एम्प्लॉई सोबत असं बाहेर फिरताना बघितलं तर इमेजला धक्का बसेल ना त्यांच्या. करेक्ट आहे. करेक्ट ना? बघ कसे तिला तुझ्या मनातले विचार कळतात. प्रिया शट शटअप काय शटअप? आपण एकत्र राहतो, एकत्र आईस्क्रीम खायला गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? प्रिया डोक्यात एक गोष्ट फिट करून ठेव. आपण एकत्र घरात राहत नाही. त्या काय तुझ्या बेडरूम मध्ये नाही झोपत, डायनिंग वर आपण एकत्र नाही जेवत. आपण त्यांना आउट हाऊस मध्ये वेगळं ठेवलंय. त्या वेगळ्या आहेत हे लक्षात ठेव. त्या माझ्यासोबत ऑफिस मध्ये काम करतात, त्याचा अर्थ असा होत नाही की 24 तास त्यांच्या सोबतच असलं पाहिजे. नाही बरोबर आहे प्रिया त्यांचं. आणि नको ग बाई, त्याचाही पगार द्यावा लागेल की त्यांना. मला असल्या भलत्या अपेक्षाच नाहीत ना. माझं आपलं बरं आहे, 9 ते 7 काम करायचं आणि त्याचा पगार घ्यायचा. जेवढं काम तेवढा पगार. बोनसची अपेक्षाच नाही मला. आणि प्रिया आहे बघ, तू आणि मी कुठे जायचं असेल ना तर मी आत्ता पण तयार आहे. कारण मी तुझ्याकडनं पगार घेत नाही ना,
आपलं नातंच निखळ ग. जिथं पगार असतो तिथं नातं नसतं, तिथं फक्त हिशोब असतो. जो असा वेळच्या वेळी चुकता केला जातो. प्रिया, ज्या गावाला जायचंच नाही ना त्याची अनाउन्समेंट ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. प्रिया, साखर दे ग, साखर दे लवकर, तुमच्या घरी जाऊ. नाही, मी जाऊ शकत नाही ना, तुमचं घर आहे. ते शुगर लो झाली आहे म्हणून चिडचिड होती वाटतं त्यांची. जा. मला वाटलं होतं माझ्या बहिणीसोबत मला छान वेळ घालवता येईल, पण मैत्रीचा वशिला घेऊन लोक येतील असं वाटलं नव्हतं ना मला. प्रिया, पुढच्या वेळेला एकटी जाणार असशील तरच कॉल करा. असा फसवून कॉल नको करू. काय लोकांचा प्रॉब्लेम होतो, तुझा नाही. प्रिया, अपमान करायलाच बोलवलं होतं ना, येतो मी. या दोघांना बोलवून मी कटणार होते, तर हे दोघं कटले आणि मी एकटीच उरले इकडे. हे सगळं ना दादामुळे झालंय. दादा, हे तुझ्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाही. हा, बाजूला. 28B. लोकमान्य नगर गेलो होतो आपण, पण तिथे कोणीच नव्हतं. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. तुम्ही बोलणार आहात का माझ्याशी की मुहूर्ताची वगैरे वाट पाहत आहे? राधे राधे. कसं आहे सावित्री मॅडम, शाळेत ना मला संदर्भासह स्पष्टीकरण हा प्रश्न लय आवडायचा. कसं आहे, खऱ्या आयुष्यात पण त्याचा फायदा ठरतो ना. आता 28B लोकमान्य नगर हा संदर्भ मला मिळाला, पण त्या पत्त्यावर ना सावित्री राहते ना श्यामल मावशी. मग तिथं राहतो कोण? आणि जर सावित्री आणि श्यामल मावशी तिथं राहत नाहीत तर त्या कुठं राहतात? आणि जर सावित्री आणि श्यामल मावशी तिथं राहत नाहीत तर त्या कुठं राहतात? तुम्हाला माहिती का, तुमच्याकडे काही स्पष्टीकरण वगैरे आहे का? अरे कोण याचं उत्तर देईल मला? म्हणजे तुम्ही आता ते तसं, म्हणजे तुमचा ऍड्रेस तो आहे आणि तिथं कोणीच राहत नाही. हा, विश्वंभर साहेब. नाही, ते तुमच्या पोराला लई प्रश्न पडायला लागले. जरा इकडे या आणि त्याची उत्तर द्या. आता तुझा पप्पाच संदर्भ देईल आणि स्पष्टीकरण पण दे. आपली लेवल करायला जायचं नाही. हा, दादा, काय तुझं? तू असं का बोललास तिला? अच्छा, म्हणजे मी बोललेलो दिसलो, ती बोलली नाही दिसली तुला?
वेळीच नांगी न ठेचल्याचे परिणाम भोगतोय मी आत्ता. खूप झाला समंजसपणा. बस. अरे पण आत्तापर्यंत तू केवढं कौतुक करत होतास तिचं. इतक्या लवकर घराची जबाबदारी घेतली, केवढी जबाबदार आहे, स्वतंत्र विचारांची आहे, आत्मविश्वासू आहे. म्हणून तर काय म्हणून तर? असं कसं? बोल ना आता दादा, मनात येते बोलून टाक. काही नाहीये माझ्या मनात. तुझ्या मनात काहीच नाही ना? मग कुठे बिघडलं ते आपल्या बरोबर आली तर? मनात तर तुझ्या काहीच नाहीये. प्रिया, तू अजून लहान आहेस, तुला काही गोष्टी कळत नाहीत. काही लहान बिहान नाहीये मी, सज्ञान आहे, सगळं कळतं मला. अरे दादा, तुझ्या अशा वागण्याने तू सांगूच नाही शकणार तिला तुझ्या मनातलं. प्रिया, त्या मिस वशिलांबद्दल माझ्या मनात काहीच नाहीये. सावित्री नाव आहे तिचं. तेच ते. तेच ते नाही, सावित्री. प्रिया, तुला माझ्याशी वाद घालायचे की मुद्दा लक्षात घ्यायचा आहे? काय आहे? काय आहे तुझा मुद्दा? माझा मुद्दा असा आहे की हा, ते लोकांचं ना. दादा, तुला सुद्धा माहितीये तू खोटं बोलत होतास. तू कधीपासून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला लागलास? तू कायम तुला वाटेल तेच करतोस आणि तेच करत आलायस. आणि समजा बघितलं असतं, लोकांनी बघितलं असतं आपल्या तिघांना आईस्क्रीम खाताना, तर काय फरक पडला असता रे? मला फरक पडला असता. ती माझी एम्प्लॉई आणि मी बॉस आहे. हे काय लॉजिक आहे तुझं? दादा, इकडे बघ, इकडे बघ. मला खरं खरं सांग, सावित्रीताई फक्त तुझे एम्प्लॉईच आहे आणि एम्प्लॉईच राहणार आहे? घे माझी शपथ घे. प्रिया, बास. काय फालतूगिरी लावली आहे? तुझी काय अपेक्षा आहे? त्यांना घरी घेऊन येऊ, लग्न करू त्यांच्याशी? तर असं काही एक होणार नाहीये. गेल्या वर्षी बाबा गेल्यापासून कृष्णा माझ्या डोक्यावर बसलीये, लग्न कर लग्न कर. इतक्या मुली दाखवूनही मी एकीला सुद्धा होकार दिलेला नाहीये, कळलं? मग यांच्यात काय एवढं खास? कोण आहे त्या? दादा, हा प्रश्न तू मला नाही, स्वतःला विचार एकदा. ती कोण आहे? आवडत नाहीत त्या मला. त्या फक्त माझ्या एम्प्लॉई आहेत आणि कामाव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाहीये. आणि प्रिया, तू हे विसरतीयस की मी अर्जुन कवठेकर आहे. मग काय मग? मी ह्या कवठेकर इंडस्ट्रीजचा सर्व आहे म्हणून चाललंय हे सगळं. या अशा मुली ज्या माझ्याशी लग्न करण्याच्या इच्छेने येतात ना, त्यांना अर्जुन कवठेकरशी काही एक देणं घेणं नसतं. त्यांना प्रॉपर्टी पॉवरशी देणं घेणं असतं. तुझी सावित्री पण त्यातलीच आहे. हा, मला मान्य आहे त्यांनी माझा जीव वगैरे वाचवला असेल, त्याच्यासाठी मानले मी त्यांचे आभार. कळलं तुला? त्याच्या पलीकडे आमच्यात काही होणार नाहीये, हे तू डोक्यात घालून ठेव प्रिया, कळलं? आणि हे कृष्णाई आणि विद्याधर दादाला पण सांग, माझ्या पाठीमागे जी खिचडी चालू असते ना तुमची, ती बंद करा. माझ्यासाठी, अर्जुन कवठेकर साठी सावित्री हा विषय क्लोज आहे. चल चल चल. हा. भाऊजी, हा माझा भाऊ भैयू. राम राम म्हटलं अर्जुनराव. लग्नात कोणी वेगळा होता ना? हा? नाही हो, हाच होता की. जोक केला त्यांनी, जोक. मोठे लोक असाच जोक करून स्वतःला आनंदी ठेवतात आणि दुसऱ्याला पण.
नाश्त्याला? जे आहे ते खावं लागेल. आय मीन भाऊ आलेत तुमचे, त्यांची काही फरमाईश असेल तर सांगा ना दीपकरावांना. दीपकराव, डबल ऑमलेट बनवा आणि गोडाचा शिरा पण बनवा. आमच्या भैयूला लय आवडतो. बस बस. निवांत खा, दमून आला असशील ना. भाऊजी, नागालँडहून आलाय हा. चालत ही प्रिया ना, लग्नात केवढी छोटी होती, आता केवढी मोठी झाली. काय करता नागालँडला? कधी आला? काल ते आपली भेट नाही झाली ना, ते नागालँडला ना आपलं रस्ते बांधायचं कॉन्ट्रॅक्ट की, एकदा का रोड रोलरला स्टार्टर बसला की महापौर अशी पाठी घेऊन उभाच असतो, आणि जोपर्यंत मी पाठी टाकत नाही तोपर्यंत काम काही सुरू होत नाही बघा. रस्ता झाला की कळवा, तोपर्यंत नाश्ता करा. बहिणी, यांची व्यवस्था केली आहे ना? वय वय. हा, दीपकरावांना सांगा एक माणूस वाढलाय म्हणून. चला मी निघतो. नागालँडची राजधानी कोणती? नागालँडची राजधानी कोणती? ते हे वारुळ वारुळ. नागालँडची राजधानी वारुळ. वहिनी, चांगलं आहे, येतो मी. कोहिम, नागालँडची राजधानी कोहिम. हा, म्हणजे कोहिमच सांगणार होतो, पण ते कोहिम. ते 7 राज्य आहेत ना, त्यामुळं कन्फ्युजन झालं. तू काय तोंड पाहते, आमलेट आण ना. हा, वय वय. हा, आलेच. दीपकराव, हो सुवर्णलता, मी इकडे. त्या सावित्रींना सांगा मी ऑफिसला गेलो म्हणून. ती गेली ना ऑलरेडी. गेल्या? मी विचारलं भाऊ तिला की तू सरांसोबत नाही का जाणार म्हणून, नाही म्हणली आणि गेली. यात हसण्यासारखं काय आहे? नाही नाही, मी हसत नाही, मी तुमच्यावर हसत नाही, मी हसरी आहे. कारणाशिवाय हसलं ना की आपल्याला मूर्ख म्हणतात. हो, तुम्ही काय जा. ह्या मला न सांगता कशा काय गेल्या? कळलं ना?
सावित्रीताईला अजिबात इंटरेस्ट नाहीये तू कोण आहेस याच्यामध्ये. काय कशा म्हणजे काय बोलतेस तू? आधी ठरवून घे काय विचारायचंय. एवढा अपमान केलास तू तिचा काल, तरी सुद्धा थांबली नाही तुझ्यासाठी मिंद्यासारखी. उगाच कुठला तरी संबंध कुठेतरी जोडू नकोस. त्यांचं पर्सनल काम होतं, म्हणजे त्यांनी मला ते सांगितलं होतं. कधी म्हणली होती रे? त्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला मी काय त्यांचा सेक्रेटरी आहे की त्या माझ्या सेक्रेटरी आहेत? मी त्यात भैयूशी बोलत होतो तेव्हा गेले असतील, कारण त्यांना माहिती आहे ज्यांना वेळेची कदर नाही त्यांना माझ्या मनामध्ये आदर नाही. एरवी तू इतकं तिला सोडून जात होतास, आज पहिल्यांदा ती तुला सोडून गेलीये तर इतका राग. राग कशाला येईल? रागेला त्या थोडीच माझ्या. कोण आहे तुझी? एक साधी एम्प्लॉय तर आहे. बरोबर आहे. प्रिया, मला तुझ्याशी मिस सावित्री या फालतू विषयावर चर्चा करण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. अरे पण मग चिडतोयस का इतका? कारण तू मला चिथवतीयस. दादा, तुझं काय बिनसलंय मला माहिती नाही, पण तुला एक सांगते, तू जग बघितलं असशील पण तुला जवळच दिसत नाही बघ. सावित्रीताई बाकीच्या मुलींसारखी नाहीये. तिला तुझ्या पैशाशी आणि पोझिशनशी काही घेणं देणंच नाहीये. आणि हे मी सिद्ध करून दाखवी ना तुला. हे सिद्ध करायची पण गरज नाहीये रे, आपोआप सिद्ध होईल. फक्त हे जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा हात जोडायचे आणि कोंबडा बनायचं माझ्यासमोर. काय? वाट बघ, कोंबडा बनतोय. कोंबडा करणार तुझा पक्का. वशिला, तुम्हाला कोणी कॉफी करायला सांगितली? सर, सावित्री मॅडमनी. सर, एकदा पिऊन बघता का? ओके ना कॉफी? मी सतली, तुम्ही नाही केली कॉफी, मी सावित्रींनी केली. नाही सर, मीच केली आहे. सावित्री मॅडमने मला सांगितलेलं कशी बनवायची ते. त्या कुठे आहेत? सर, त्या फॅक्टरीवर गेल्या आहेत बहुतेक. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर आल्या लगेच त्यांना कॉफी लागते. त्यांनी मला ऑलरेडी सगळं दाखवून ठेवलेलं. हा ठीक आहे, ठीक आहे, जा. ओके सर. फॅक्टरीवर कशाला गेल्या आता या? हॅलो. हॅलो मॅडम. हा बोल हेतल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कॉफी दिली बरं का अर्जुन सरांना. आवडली ना सरांना? हो, त्यांना तर वाटलं तुम्हीच केली आहे. गुड. आता यापुढे पण मी सांगेन तसंच करायचं सगळं. चालेल मॅडम. छान, मस्त. तू काय आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत नाही बा. या अशा चहाच्या टपरीवर काय फाक्या मारत बसली. खरं तर तू ये ना त्या अर्जुनच्या पुढे ना सारखी दिसत राहिली पाहिजे. लक्षात येतंय काय? विश्वंभर साहेब, ते गल्लोगल्ली वधूवर सूचक मंडळ असतात ना, तसं झालंय तुमचं. म्हणजे ढीकभर व्हिजिटिंग कार्ड छापलेत म्हणून चाललंय आपलं मुलगा बघ मुलगा बघ. अहो थांबा की जरा, उसंत घ्या. तेच तर नाहीये ना, उसंत घ्या म्हणे. अगं जा बाई जा, त्याला प्रेमात पाड.
घायाळ कर त्याला जा. विश्वंभर साहेब, मी काय करायचं ते तुम्ही मला सांगितलं आणि मी करतेय. हा. पण आता मी कसं करायचं ते तुम्ही मला नाही सांगायचं. चहा पिना? ठीक आहे, तुमची मर्जी. बरं साहेब, मी राजीनामा देते. चालले सोडून. काय? कंटाळा आला. आयुष्यात अशी नोकरी केली नाही बघ. आता फुल अँड फायनल रेजिग्नेशन. आणि हो, आता तुम्ही किती म्हणलात ना, आले विश्वंभरच्या मना, आले विश्वंभरच्या मना, तरी पण मी आता राजीनामा देणार. चहा नाही घ्यास तू. एक स्पेशल दे रे माझ्यासारखा. गरज आहे तू. ती गेली ना ऑलरेडी. मी विचारलं बा तिला की तू सरांसोबत नाही का जाणार म्हणून. नाही म्हणली न गेली. एरवी तू इतकं तिला सोडून जात होतास, आज पहिल्यांदा ती तुला सोडून गेली तर इतका राग. सावित्रीताई बाकीच्या मुलींसारखी नाहीये. तिला तुझ्या पैशाशी आणि पोझिशनशी काही घेणं देणंच नाहीये. परफेक्ट आहे अर्जुन. सावित्री असती ना की सगळा डेटा आणि सगळे डॉक्युमेंटेशन अगदी परफेक्ट असतात बघ. कुठे आहेत पुढे सावित्री मॅडम? सर मॅडम नाही आहेत. सर त्या आल्या होत्या पण परत बाहेर गेल्या. का? कुठे? सकाळपासून तोंड नाही दाखवले त्यांनी मला. सर ऍक्च्युली त्यांनी मला लाईनअप्सचं आणि प्रिंटआउटचं सांगून ठेवलेलं. आणि सर कामं तर होत आहेत ना सगळी. कामं होत आहेत म्हणजे? कामं होत आहेत म्हणे. आणि प्लीज तुम्ही नका सांगू मला काम होत आहेत ते. त्यांना काय वाटतं ऑफिस त्यांच्या जीवावर चाललंय? अर्जुन शांत हो प्लीज. मी सेतल, जा तुम्ही. ओके सर. निविलकर, एक्सक्यूज मी, मी आलोच. ओके. ह्या बॉस आहेत कमी. एवढं कसलं काम आलंय? अब आया ऊंट पहाड़ के नीचे. फोन उचला मिस वशिला. आता बघ मी तुझी कशी लेवल करते. ह्या बॉस आहेत कमी. एवढं कसलं काम आलंय? आता बघ मी तुझी कशी लेवल करते. फोन उचला मिस वशिला. 63. कट केला. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? नाही 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 नाही. तसं असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला. मग काय प्रॉब्लेम आहे?
तर सकाळपासून दिसल्या नाहीत. त्यात आता फोन उचलत नाहीयेत. गोविंद इकडे ये. सावित्री मॅडम कुठे आहेत? त्या ना कुठे आहेत? त्यानं त्या टपरीवर चहा पित होत्या. टपरीवर चहा प्यायला वेळ आहे ना, मला गुड मॉर्निंग म्हणायला वेळ नाही. केशव, सावित्री कुठे आहेत? इथे आल्या होत्या साहेब, आत्ता चहा पिऊन गेल्या. काय चाललंय? ऑफिसमध्ये सांगता टपरीवर आल्या होत्या, टपरीवर सांगता चहा पिऊन गेल्या. हॅलो सर. कुठे आहात तुम्ही मिस वशिला? सर मी ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये नाही आहात तुम्ही. खोटं नका बोलवा माझ्याशी. हे बघा, मी आता ऑफिसमधूनच येतो. सर एक सांगू का? काय आहे? नाही, तुम्ही वैतागणार असाल तर मग नाही बोलत मी. ठीक आहे. बोला. सर तुम्ही खूप मोठे आहात. लोक तुमच्याकडे आदराने बघतात. तुमच्या समोर तर मी कोणीच नाहीये, पण तरी पण एक सल्ला म्हणून सांगते, कोणावरही आरोप लावायच्या आधी ना माणसाने एकदा शहानिशा करावी. आता मी इकडेच आहे, या क्षणी मी आता ऑफिसमध्येच आहे. आता तुम्हाला खात्री पटत नसेल तर हे तर इकडे का जरा. का मॅडम? हे घे, सरांना सांगतेस का की मी ऑफिसमध्येच आहे. हॅलो सर, मी हेतल बोलतेय. सावित्रीला फोन द्या. सर त्यांनी सांगितलंय की त्या ऑफिसमध्येच आहे असं तुम्हाला सांगायचंय. हा, कळलं. मॅडम पटली खात्री? नाही, तुम्हाला आता असं वाटत असेल की मी आणि हेतल कुठेतरी बाहेर फिरतो, हो ना? एक काम करते, तुम्हाला ऑफिसच्या प्रिंटरचा आवाज ऐकू का? नाहीतर थांबा, मी व्हिडिओ कॉलच करते. करू? सावित्री, आय डोंट हॅव टाइम फॉर ऑल दिस नॉनसेन्स. कुठे होतात तुम्ही सकाळपासून? मी तुम्हाला सकाळपासून शोधतोय. मला? कशासाठी? हे आपलं मीटिंग होती आपली. हो, त्याच्यासाठीचे प्रिंटआउट्स मी रेडी ठेवले होते. मिळाले ना तुम्हाला? हेतलने सांगितलं मला. मिस वशिला, सकाळपासून तुम्ही काय करताय? काम करते सर. अच्छा, म्हणजे सगळ्या कवठेकर इंडस्ट्रीजची जबाबदारी तुम्हीच घेतलेली दिसतीये. असं एवढं कोणतं महत्वाचं काम करत होतात? सगळीच कामं महत्वाची असतात सर. आणि हो, मी स्वतःहून असं माझ्या मनाचं काहीच काम करत नाही. हा, जेवढा पगार मिळतो तेवढंच काम करते. हो. हा, मला माहितीये तुम्ही पगार एवढंच काम करता, पण काय काम करत होतात हे कळू शकेल का मला? हो, सांगते ना. हे बघा, सकाळी मी फॅक्टरीत गेले. का? कशासाठी? सांगते ना. सकाळी मी फॅक्टरीत गेले होते कारण तिकडे मी इनपुट आउटपुटची रजिस्टर्स चेक केली. तुम्हीच सांगितलं होतं ना, आठवड्यातनं एकदा हे काम केलंच पाहिजे म्हणून. ते काम केलं, मग तिकडून इकडे आले ऑफिसमध्ये. आता मी ऑफिसचीच कामं करते. काहीच वेळ फुकट घालवलेला नाहीये बघा. हा, मध्ये मी जरा चहाच्या टपरीवर गेले होते चहा प्यायला. मिस वशिला, तुम्ही काय काम करता आणि काय नाही करते सांगू नका मला, कळलं? साहेब, चहा देऊ का? मस्त. प्लीज कम इन माय केबिन, मिस वशिला.
इकडे येस सर. मिस सावित्री कुठे आहेत? सर त्या आत्ता तरी इथेच होत्या. अरे इथेच होत्या तर गेल्या कुठे? अर्जुन काय चाललंय? आरडाओरडा का करतोयस? अरे ती मिस सावित्री. शांत हो आधी. आणि सावित्री मॅडम ना, त्या मला मागच भेटल्या. त्यांना मी विचारलं तर त्या म्हणल्या की तूच त्यांना बँकेच्या कामासाठी सीएनना भेटायला पाठवलंयस. त्या बॅकगेटनेच त्यांच्या ऑफिसला जायला शॉर्टकट आहे ना, त्या तिथनंच गेलं. तिथेच मला भेटलं. का आरडाओरडा करतोयस तू? अर्जुन, अरे यार, आय एम सो सॉरी मिस्टर खानविलकर, मी येतच होतो. नो 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 इश्यू. मी सगळे पेपर्स नीट पुन्हा एकदा तपासून पाहिलेत. ओके सगळे. बाकी तू नव्हतास तोपर्यंत मी काही नोट्स काढून ठेवल्यात. तुझ्या टेबलवर आहेत. येस, फक्त आपण थोडा वेळ डिस्कशन करूयात का प्लीज? मला आवडलं असतं बट इट्स ओके. आपण फोनवर बोलूया ना. आणि अर्जुन, मला निघायचं मुंबईला. आय नो सर, मला माहिती आहे माझी चूक आहे. फक्त प्लीज थोडा वेळ मीटिंग करूयात का प्लीज? आय एम सेइंग. ओके ठीक आहे. अर्जुन, ओके आहे ना सगळं? हा प्रिया, कुठे आहेस? तुम्हाला सांगतो मामा, आमच्या तिकडे ते नागालँडला आहे ना, हे असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगरात तुझी नागालँडची पुंगी जरा टुपलीतच ठेव, नाहीतर मी फाना काढीन. आता देवानं 2 पाय दिल्यात ना, त्याचा वापर करा. आता उलट फिरायचं, निट्ट निघायचं. कुठं? चांगला प्रश्न. तुला जो एरिया सांगितला होता तो परत एकदा बघून घ्यायचा. कुठं तण वाढलंय, कुठला वेल मूळ धरायला लागलाय, सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. निघ. तूच म्हणला होता ना पडद्याच्या मागून हालचाली करायच्या. आता मी फक्त मनात विचार आणणार, हालचाल ह्यो करणार. अर्जुनच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला ह्याच्यापेक्षा चांगला माणूस आपल्याला सापडला असता होय. आयुष्यात पहिल्यांदा माझा बादशा असल्यासारखं वागलायस बरं का. गुड गुड. प्रिया, या अर्जुनला नेमकं काय झालंय का सकाळपासून? काय एवढी चिडचिड लावली सकाळपासून? अरे डोकं फिरलंय त्याचं, पण ते ताळ्यावर आणायचा विडा उचललाय आम्ही आता. बघच तू, जे आपल्या घरातल्या मोठ्यांना जमलं नाही ना, ते मी करून दाखवणार आहे आता. ते तू कर, पण तुझ्या आघाडीत आम्हाला सुद्धा सामील करून घे बरं. तुझा कॉन्फिडन्स चांगलाच आहे, आवडलाच आहे मला. पण अर्जुन सुद्धा ठाऊक आहे ना मला. त्यामुळे कसं आहे, ऐन वेळेला धावपळ झाली ना तर आम्ही छुपा पाठिंबा देऊ तुला. नाही, आता आम्ही स्वबळावर विजयी होऊन दाखवणार आहोत. तू काळजी करू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेव फक्त. संध्याकाळपर्यंत नाही याचा कोंबडा केला ना, नाव बदलीन मी. सेफ साईड एखादं नाव शोधून ठेवच बाई तू. दादा, तू माझा कॉन्फिडन्स वाढवतोस का कमी करतोस? नाही नाही, अगं वाढवतोच आहे. तुला जमणार आहे बघ, जमणार आहे तुला. वेट अँड वॉच. हा, मी येते. हा, आपल्याला बलरामच्या जमिनीचा नाद सोडून द्यावा लागेल आणि बलरामची जमीन न घेता कसा प्लॅन तयार करता येईल याचा विचार करूयात. ओके. उद्या आर्किटेक्टशी बोलूयात. उद्या त्यांच्याकडून प्लॅन आला की मग कामाला वेग येईल. प्लॅन नीट उभं राहतोय तोपर्यंत माझं काहीच म्हणणं नाहीये. काय झाली का मीटिंग?
हो. खानविलकर, आर यू सॅटिस्फाईड? येस, ॲब्सोल्युटली ओके. सर, सावित्री मॅडमने हे लेटर दिलं. त्या स्वतः कुठे आहेत? झालं नाही अजून सीचं काम? सर, त्या मगाशीच आल्या आहेत. त्यांनी मला सांगितलं की सरांची मीटिंग झाल्यावर हे लेटर त्यांच्या हातात दे. काय रे, काय झालं? सावित्रीने राजीनामा दिला. सोडून चालली ती कवठे भैरवकर. काय? काय फालतूगिरी लावली का? बावळट समजली काय? म्हटलं हे सण उत्सव समारंभ पार पडेपर्यंत त्या अर्जुनला पदराला बांधून ठेवशील, ते दिलं सोडून आणि राजीनामा देऊन कुठे चालली का? त्या पोलीस स्टेशनला काय टॉवेल विकायला उभं होतो का? एक सांगतो सावे, मला हलक्यात घेऊ नका, तुला आधीच सांगतो. साहेब साहेब काय 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 साव्या आजपर्यंत तुमच्या वयाचा मान ठेवून सगळं सहन करत आले. आता माझ्या अंगाला जरी हात लावलात ना तर हात तोडून गळ्यात बांधे ना. मी काय करू शकतो याच्या टिमक्या माझ्या समोर नाही वाजवायच्या. तुम्ही काहीही करू शकला नाहीत म्हणून तो अर्जुन कवठेकर आज बसलाय नाग बनून तुमच्या संपत्तीवर. आता मी काय करते हे फक्त बघत बसायचं आणि थोबाड बंद ठेवायचं. चला 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 निघा, गाडी काढा. अर्जुन, अर्जुन तू जरा डोकं शांत ठेव. मी बोलतो सावित्री मॅडमशी. हा हो सुवर्णलता इकडे या. थांब, मी बोलतो तू. सुवर्णलता, सावित्री मॅडम कुठे आहेत? ती गेली. गेली? हो, म्हणजे बॅग भरली आणि गेली. मलाही माहित नाही काय झालं. मी विचारायचा प्रयत्न केला पण काही सांगितलं नाही.
संध्याकाळी 7च्या गाडीने जाणार एवढंच बोललो. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मी स्वशीला. ज्याचा पगार देतो ना ते आणि तेवढंच काम करायचं. तर घर दिलं ना तिथं जाऊन राहायचं, इथं नाही यायचं तडमण्याला. कळलं? चला निघा. चला निघा. हे बघा मी स्वशीला. बॉस तुमच्याशी चांगला वागला, चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खणायला सुरुवात करू नका. जिथं पगार असतो तिथं नातं नसतं, तिथं फक्त हिशोब असतो, जो असा वेळच्या वेळी चुकता केला जातो. त्या फक्त माझ्या एम्प्लॉई आहेत आणि कामाव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाहीये. त्याच्या पलीकडे आमच्यात काही होणार नाहीये हे तू डोक्यात घालून ठेव प्रिया. कळलं? माझ्यासाठी अर्जुन कवठेकर साठी सावित्री हा विषय क्लोज आहे. प्रिया नाव बदलायला घे आता तू तुझं. म्हणलं होतं आम्हाला प्लॅन मध्ये सामील करून घे म्हणून, तर काय झालं? सावित्री मॅडम गेल्या कायमच्या सोडून. बाळा ऐक ना, काहीतरी बोलतो तुझ्याशी. तू एक काम कर, सावित्री मॅडमला फोन कर. अगं मी खूप प्रयत्न केला पण स्विच ऑफ लागतोय त्यांचा फोन. दादा रिलॅक्स. अर्जुन दादा नेहमी काय म्हणतो, खेल वही खेलो जो खत्म कर सको. अरे आता जर प्री क्लाइमैक्स है, क्लाइमैक्स तो अभी बाकी है मेरे दोस्त. म्हणजे ये सब मेरे प्लान का पार्ट है. काय? हो. काय लहान लहान म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकते, पण तुम्हाला वाटतं तितकी लहान नाहीये मी. मीच सांगितलं होतं सावित्री ताईला. अर्जुन दादा तुझ्याशी जे वागतोय ते चुकीचं आहे. त्याला वठणीवर आणायचं असेल ना, मी सांगते ते ऐक. अगं प्रिया नको, मला ना नाही पडायचं ह्याच्यात खरंच. पण मला पडायचंय ना. प्रिया कवठेकर के आन बान शान का सवाल है. आता माझ्या इगोवर आलंय ग. काय प्लॅन आहे? हा, दिवसभर अर्जुन दादाला दिसायचंच नाही. हा, आणि संध्याकाळी राजीनामा द्यायचा. अगं प्रिया, राजीनामा का? मी सांगते म्हणून. घाबरू नको ग, तू काही कुठे जात नसतेस. दादाच तुला कुठे जाऊ देणार नाही. मला माहित नाही तुम्हा बहीण भावांमध्ये नक्की काय चालू आहे, पण मधल्या मध्ये माझं माकड करू नका फक्त. नाही होणार, डोंट वरी. देशील ना राजीनामा? देईन. आता अर्जुन दादा सावित्रीताईकडे गेला असेल आणि तिची मनधरणी करत असेल,